किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत खरीप पणन हंगाम 2023-24 मध्ये केंद्र सरकारने मंजूर केलेल्या हमी भावा व्यतिरिक्त नोंदणीकृत शेतकऱ्यांना धान उत्पादनाकरिता त्यांच्या धान लागवडीखालील जमिनी धोरणानुसार प्रति हेक्टरी 20,000 रुपये 2 हेक्टरच्या मर्यादित प्रोत्साहनपर अनुदान देण्यात येणार आहे। त्याचा शासन निर्णय 26 फेब्रुवारी 2024 रोजी निर्गमित करून याला मंजुरी देण्यात आलेली आहे। हे अनुदान शेतकऱ्याच्या बँक खात्यात ऑनलाईन पद्धतीने वितरित करण्यात येणार असल्याचा शासन निर्णय व नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण विभागाने निर्गमित केलेला आहे। या शासन निर्णयानुसार हे अतिरिक्त प्रोत्साहन अनुदान फक्त पणन हंगाम 2023-24 मधील खरीप धान पिकवणाऱ्या शेतकऱ्यांना लागू राहील। खरीप पणन 2023-24 मधील किमान आधारभूत किमतीवर प्रोत्साहन अनुदान द्यायचे असल्याने पणन हंगाम 2023-24 साठी धान भरड धान्य खरेदीबाबतच्या शासन निर्णयानुसार शेतकऱ्यांनी सर्व अटी व शर्तीनुसारच नोंदणी झाली असल्याची दक्षता घ्यायला हवी। हे प्रोत्साहन अनुदान देण्याची कार्यपद्धती किमान आधारभूत किमती खरेदी योजनेअंतर्गत नोंदणीकृत शेतकऱ्यांपैकी प्रत्यक्ष पेरणी केलेल्या क्षेत्राची ई-पीक पाहणीद्वारे खातरजमा करून जमिनीच्या 7/12 उतार्यावरील क्षेत्रानुसार त्या प्रमाणात संबंधित शेतकऱ्याला लाभ देण्यात येणार आहे। शेतकऱ्यांनी धान विक्री केली असो किंवा नसो, धान उत्पादनाकरिता प्रति हेक्टरी 20,000 रुपये प्रमाणे प्रोत्साहनपर अनुदान थेट बँक हस्तांतरण DBT माध्यमातून वाटप करण्यात येणार आहे। धान उत्पादक हा मार्केटिंग फेडरेशन ऑफ आदिवासी विकास महामंडळ या 2 अभिव्यक्ती संस्थांकडून सुरू केलेल्या कोणत्याही खरेदी केंद्रावर नोंदणीकृत असावा। प्रोत्साहन अनुदानासाठी शेतकऱ्यांनी त्यांचे धान अभिकर्ता संस्थांना विक्री करणे बंधनकारक नाही। ई-पीक पाहणी ॲपद्वारे संकलित माहितीच्या आधारे 7/12 उतार्यावरील धान लागवडीच्या जमिनीच्या क्षेत्रफळानुसार प्रोत्साहनपर अनुदान निश्चित करण्यात येईल। एखादा शेतकरी दोन्ही अभिकार्यकर्ता संस्थांकडे नोंदणीकृत असल्यास त्यांच्या एकूण जमीन धोरणानुसार 2 हेक्टरच्या मर्यादित त्याला प्रोत्साहनपर अनुदान देण्यात येणार आहे। त्यामुळे येणाऱ्या काही काळामध्ये धान उत्पादक शेतकऱ्यांची चिंता मिटवणारी बातमी आज समोर आलेली, त्याचा शासन निर्णय निर्मित करण्यात आलेला आहे। 20,000 रुपयाचं अनुदान मिळतंय प्रति हेक्टरी। जर तुमच्याकडे 2 हेक्टर जर धान असेल तर त्याला मिळणारे 40,000 रुपये या अनुदानापोटी। 2 हेक्टर म्हणजे 5 एकर धान तुम्ही लावलेलं असायला पाहिजे, त्याच तुम्हाला हे अनुदान मिळणार आहे। किंवा 1 हेक्टरपर्यंत, 1 हेक्टरच्या खाली असलं तरी चालतंय। समजा 1 एकर, अर्धा एकर, 10 गुंठे, 20 गुंठे, पण तुमचं नोंदणीकृत असणं आवश्यक आहे। तुम्ही ई-पीक पाहणी करणं केलेले आवश्यक आहे आणि ऑनलाईन तो फोटो अपलोड ई-पीक पाहणीमध्ये करणं आवश्यक आहे। त्यावर तुम्हाला हे अनुदान देणार आहे आणि हे अनुदान मिळणार आहे। माहिती आवडल्यास नक्की शेअर करायचं। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।